नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग इथे वन पीस आपल्याला इथे शिवायचं आहे. त्याच्यामुळं मी इथे काय करते, थोडासा मी वन पीसला वरच्या टॉपला जितका कपडा पाहिजे तितका मी कट करून घेतलेला आहे आणि फ्युजिंग आहे इथे, तो फ्युजिंग मी इथे चिपकवून घेणार आहे. तर मेन फॅब्रिक उलटं सुद्धा काही समजत नाही आहे, त्याच्यामुळे ते मी व्यवस्थित बघून घेते आणि त्याच्यावरती प्लेन टाकायचे आणि आपल्याला फ्युजिंग इथे काय करायचं आहे, व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे. आधी आपल्याला मेन फॅब्रिक व्यवस्थित सरळ ठेवायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला वरतीहून फ्युजिंग टाकायचं आहे आणि मग इस्त्री करायचं, प्लेन लावायचं आहे आपल्याला. तर बघा, अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे मी फ्युजिंग लावून घेते. तर इस्त्री व्यवस्थित जास्त गरम पाहिजे तरच फ्युजिंग चिपकतं. जर इस्त्री कमी गरम असेल तर चिपकत नाही. त्याच्यामुळं सावकाश पद्धतीने घड्या नको पडायला. मेन म्हणजे खालचं मेन फॅब्रिक आहे त्याला घड्या नको पडायला, नाही तर मग एकदा फ्युजिंग चिपकलं की परत काढायला खूप प्रॉब्लेम येतो. मेन फॅब्रिक पण थोडंसं खराब दिसतं नंतर काढल्यानंतर. त्याच्यामुळं आधीच लावताना सावकाश पद्धतीने आपल्याला इथे फ्युजिंग हे चिपकवून घ्यायचं आहे. इस्त्री व्यवस्थित गरम करायची मेन म्हणजे फ्युजिंग चिपकवताना. तर हे आपलं वन पीसचं वरचं टॉपचं आहे ना, त्याच्यासाठी आपण मेन फॅब्रिकला सर्वात पहिल्यांदा चिपकवून घेऊया. नंतर आपण पेपर कटिंग वगैरे करणार आहोत. तर पेपर कटिंग नंतर करणार आहे, कारण आपण राऊंड गळा शिवणार आहोत. आणि बॅक साईडला पण राऊंडच असणार आहे, ओपन नेक असणार आहे सर्वात पहिल्यांदा. आता संपूर्ण फ्युजिंग इथे मी चिपकवून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर कुठे काही घड्या पडलेल्या आहेत का ते व्यवस्थित चेक करून घेणार आहे. तर इथे चेक करून घेतलं आहे, फ्युजिंग व्यवस्थित चिपकलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. आता घडी करून हा मेन फॅब्रिक आहे त्याला आपण फ्युजिंग इथे चिपकवलेला आहे, तर तो मी साईडला ठेवून घेते. आता सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला वरच्या टॉपचं काय करणार आहे, मी कटिंग करणार आहे. तर आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे इथे. ओके, तर जे अस्तर मेन फॅब्रिक ॲक्च्युली 2 साड्या आहेत, तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे. तर इथे आता एकच वन पीस मी शिवणार आहे, दोन्ही पण नाही होणार कारण आपले ऑनलाईन क्लासेस पण असतात. त्याच्यामुळं टायमिंग थोडंसं टायमिंग पुरत नाही असं आहे. त्याच्यामुळं इथे कटिंग करून घेणार आहे, एकच वन पीस मी इथे शिवणार आहे. तर एक माझ्यासाठी, एक माझ्या मुलीसाठी मी शिवणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथे मेजरमेंट टाकून घेणार आहे. तर स्लीवलेस वन पीस आपण इथे टिच करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा इथे मी 5.5चं शोल्डर घेतलेलं आहे. तर फ्रंट आणि बॅक हे दोन्ही पण डीप आहेत आपले. तर डीप स्लीवलेस वन पीस आपण इथे टिच करणार आहोत. आर्महोल राऊंड इथे घेणार आहे मी, 6 इंचावरती मार्किंग केलेले आहे. ओके, त्याच्यानंतर लाईन ड्रॉ करून घ्यायची. सेम आपलं जसं ब्लाऊजचं कटिंग असतं सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर इथे जे मेजरमेंट आहे ते मी इथे टाकून घेणार आहे. फक्त वरच्या टॉपची जी उंची आहे ती थोडीशी आपल्याला जास्त घ्यायची, जसं ब्लाऊजची घेतो त्याच्यापेक्षा 1 किंवा अर्धा इंच जास्त घ्यायची आपल्याला. तर आता इथे मी संपूर्ण कटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण अस्तरवरती ठेवून आणि मग कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग करणार आहोत. तर मग नंतर आपण सर्व कॅनव्हास वगैरे चिपकवून घेणार आहोत. वरचं टॉपचं जे आहे ना, ती तयारी पूर्ण आत्ता करून घेणार आहोत. तर मी फक्त वरच्या टॉपचं जे आहे ना तेच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि पुढचं जे घेर वगैरे मी कट करते तर ते मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. ओके, कारण एकाच व्हिडिओमध्ये जास्त मोठा व्हिडिओ होतो, त्याच्यामुळं ते एकाच वेळेस दाखवायला काय होतं ना, जास्त मोठा व्हिडिओ बनवायला पण थोडंसं आणि बघायला पण कंटाळवाणी होतं. त्याच्यामुळं छोटे छोटे पार्ट मी तयार करणार आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये काय करेन, मी तुम्हाला खालचा घेर मी कसा कट करते किंवा कुठे ठेवून कट करते ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर वन पीसचं थोडक्यात मी तुम्हाला सर्वच थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण एकाच वेळेस हे मी म्हणजे पूर्ण
व्हिडिओ दाखवायला तर तो जवळजवळ 1 तासाच्या पुढे व्हिडिओ होणार आहे, म्हणून मग तो जास्त मोठा होईल, म्हणून मी 2-3 पार्ट करून टाकणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आता इथे आपलं संपूर्ण पेपर कटिंग होत आलेले आहे. तर अशा पद्धतीने हे पेपर पॅटर्न आपण इथे कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कट करून घेतलंय, तर आता मला असं वाटतं आपण अस्तरवरती डायरेक्ट कट करूया. तर सर्वात पहिल्यांदा जो मोठा अस्तर आहे तो आपण बघून घेऊया इथे. पप्पा आईस्क्रीम आणायची. चला चला आईस्क्रीम आणायला. पहिले चला हाय कर. हाय नीट नीट ना दात काढतं. दात कशाला काढतं? नीट हाय. अशा पद्धतीने आपण फ्युजिंग हे चिपकवून घेतलेलं आहे. बघा, हे आपलं मेन फॅब्रिक आहे. ओके, साडीचा मेन फॅब्रिक आहे. त्याच्यानंतर हे बघा फ्युजिंग इकडनं आपण लावलेलं, अगदी प्लेन लावून झालेलं आहे आपलं फ्युजिंग. कुठेही तुम्ही कसंही करा तरी पण ते हालत नाही. अशा पद्धतीने फ्युजिंग इथे आपण काय केलेलं आहे, चिपकवून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण काय करणार आहोत, हे व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहोत. मला जेवढं पाहिजे होतं तेवढंच फ्युजिंग मी इथे लावलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे भाग कट करून घ्यायचे आहेत. 2 भाग कट करायचे आहेत इथे. तर फ्रंट आणि बॅक आपण असे कट करणार आहोत. इतका कपडा आपला उरलेला आहे तो आपण साईडला ठेवून घेऊया. तर अशा पद्धतीने हे 2 पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत. आणि आता आपण काय करणार आहोत, हे बॅक आणि फ्रंट असे हे 2 आपले कट झालेले आहेत. ओके, तर हे साईडला ठेवून घेऊया. आणि जो मेन फॅब्रिक आहे आपला अस्तरचा,
ओके. अस्तरचा तो आपल्याला इथे कट करायचा आहे, तो कट टू कट आपल्याला कट करायचा आहे. तर ह्या पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेणार. चार पदरी करून घ्यायचे आपल्याला इथे. दोन बाजू आपल्या जॉईंट पाहिजेत. ओके. ह्या पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे. इथे पाहिजे तर आपल्याला पिनअप लावून घ्यायचे आहेत, कारण चार पदरी असल्यामुळे काय होतं ना, पेपर सहित आपण इथे काय करूया, पिनअप लावूया. तर अशा पद्धतीने इथे आपण कट करून घेतलेलं आहे. आता इथे मी कॅनव्हास पेपर घेते. कॅनव्हास पेपर आपल्याला त्याच्यावरती गळा कट करायचा आहे. अशा पद्धतीने जेवढं पाहिजे तेवढं कट करून घ्यायचं. ऍक्च्युली मी एकदाच 10 मीटरचा कॅनव्हास आणून ठेवला होता, त्याच्यामुळे मला जसं पाहिजे तसं मी घेते. आणि हे पेपर आता इथे मी कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता कॅनव्हास पेपरवरती जो आपण वन पीसचा टॉपचा कटिंग करतोय तर त्याचा गळा इथे मी मार्किंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे गळ्याचा शेप देऊन आणि कॅनव्हास हा कट करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा जो कॅनव्हास आहे तो डायरेक्ट आपण जो अस्तर आपण कट केलेला आहे त्याच्यावरती आपण पेस्टिंग करून घेणार आहोत, म्हणजे इस्त्री करून घ्यायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित आपल्याला, तुम्हाला माहिती आहे आपल्या, तुम्ही चॅनलवरती असतील तर कॅनव्हास कसा कट करायचा ऑलरेडी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आपलं मराठी चॅनल आहे शिलाई कोर्स, तर त्याच्यावरती तुम्ही डिटेलमध्ये कटिंग टिचिंग वगैरे शिकू शकता. सर्वच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता मी त्याच्यानंतर चॉकने मार्किंग करून घेते, कारण आपल्याला दुसऱ्या साईडने पण ते म्हणजे उमटवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी खडूने चॉकने मार्किंग केलं की ते फोल्ड करून टॅप करून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या साईडला पण मार्किंग येतं. तर अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेणार आहोत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्वांना बाय बाय.